नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण जवळा बनवणार आहोत. जवळ्याची चटणी करणार आहोत. कशी करायची, कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगणार आहेत. व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. तर इथे मी जवळा घेतलेली आहे. याला बारीक सुकट बोलतात. तर हिला चांगली आपण साफ केलेली आहे मस्तपैकी. धुतलेली नाही आहे अजिबात. सर्वात पहिला आपल्याला काय करायचं, ही जवळा जी आहे ती चांगली आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे. चला तर छान अशी भाजून घेऊया. छान असं मीडियम गॅसवरती आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. अजिबात करपवायची नाही आहे. जवळा बघितली असं तुम्ही, माझी जवळा खूप थोडी घेतलेली आहे, कारण की जवळा ही मी एकटीच खाणार आहे म्हणून थोडी बनवलेली आहे, कारण की इथे ऑलरेडी मी भेंडीची भाजी बनवलेली आहे. तर चला मग इथे घेतलेले आहेत मी जवळा आपली. तोपर्यंत तिकडे आपण तिला भाजून घेत आहेत. तोपर्यंत आपण इकडे घेतलेले आहेत 2 कांदे, 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत छोट्याशा, आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे. आणि चांगलं आपण बारीक कटिंग करून घेऊया. तर बघा आपली जवळा जी आहे छान अशी मीडियम गॅसवरती आपण भाजून घेतली आहे. चला बंद करूया. छान अशी थंड करण्यासाठी यामध्ये घालूया. थंड झाल्यानंतर आपल्याला चांगल्या 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे. छान अशी थंड झालेली आहे. यामध्ये आता पाणी घालूया आपण. छान अशी 2-3 पाण्यामध्ये आपण चांगली धुवून घेऊया. अशी काढून घ्यायची आहे. तर आपण छान अशी 2 ते 3 पाण्यामध्ये चांगली धुवून घेतलेली आहे. आणि इथे घेतलेलं आहे थोडंसं लसूण, मी सांगितलेलं 2 कांदे, 2 टोमॅटो ते चांगले बारीक केलेले आहेत. तर आपल्याला सर्वात पहिलं काय करायचं आहे, जवळा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. जर तुम्ही कुठेही म्हणजे चटणी वगैरे तुम्हाला बनवायची अर्जंट आणि वहीस असं खाऊ वाटतंय तर तुम्ही करू शकता. ही पटकन अर्जंट होणारी आहे. आणि इथे घालूया आपण थोडंसं लसूण, आणि थोडासा फोडणीसाठी इथे ठेवणार आहे. आणि थोडेसे घालूया टोमॅटो आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. त्यानंतर आपल्याला इथं लाल तिखट घालायचं आहे. लाल मिरची पावडर इथे घातलेली आहे 2 चम्मच. आणि थोडीशी आपल्याला यामध्ये घालायची आहे हळद. बाकी अजिबात काहीही घालायचं नाहीये. तर हे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बघू शकता इकडे छान असं मी मिक्सरमध्ये अशी बारीक करून घेतलेली आहे. तर इथे आपण लोखंडी तवा घेतलेला आहे गरम करायला. त्यामध्ये घालूया सर्वात पहिला तेल. छान असं मोठं असे 2 पळी तेल घातलेलं आहे. चांगलं गरम होऊ द्या. ही जी चटणी जी आहे ती आपण चांगली काढून घेऊया एका भांड्यामध्ये. यामध्येच काढून घेऊया आपण. तेल छान गरम झालेलं आहे. थोडंसं आपण घालूया यामध्ये लसूण, आणि लगेचच आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा. कांद्याला आपण चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत. कांदा बघा मस्त फ्राय झालेला आहे. यामध्ये आपण घालूया आता टोमॅटो. टोमॅटोला पण चांगलं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया पाणी सुटेपर्यंत. तर बघू शकता तुम्ही टोमॅटो आणि कांदा एकदम छान असा विरघळून गेलेला आहे तेलामध्ये. मस्त फ्राय केलेला आहे. तर आपण आता ही चटणी जी आहे ती यामध्ये घालणार आहोत. आणि हिला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. पूर्ण अशी आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे.
कांदा टमॅटो जर नाही घालायचा, तशी जरी तुम्ही तेलावरती फ्राय केली तरीही चालेल. तर बघा अशी चांगली आपण मिक्स करून घेऊया. सुगंध एवढं छान येतोय. तर आता आपण बंद केलेला आहे आणि चटणी आपली झालेली आहे. यामध्ये जर तुम्हाला कोथिंबीर घालायची असेल बारीक चिरून तरीही तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी काही हरकत नाही. आणि टॅमॅटो कांदा जरी नाही घातला तरीही काय हरकत नाही, तशीही छान लागते आणि अशी केली तरीही छान लागते. तर माझं आता चटणी बनवून झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय बघायला आवडेल माझ्याकडून तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.